नमस्कार. राजानं मारलं आणि पावसाने झोडपलं, तर मायबाप शेतकऱ्यांनी न्याय मागायचं कोणाला? तर आता सध्याची चालूची जी आंतरराष्ट्रीय असतील, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचं चालू असलेलं युद्ध एकंदरीत 28 फेब्रुवारीपासून हे युद्ध चालू आहे. अमेरिका, इस्रायलने 28 फेब्रुवारीला इराणसारख्या देशावरती क्षेपणास्त्र हल्ला करून इराणचे जे सर्वोच्च असणारे नेते त्यांना ठार करण्यात आलं आणि त्याचे परिणाम माझ्या महाराष्ट्र राज्यातील जे द्राक्ष उत्पादक, केळी उत्पादक, कलिंगड उत्पादक, खरबूज उत्पादक, कांदा उत्पादक, तांदूळ उत्पादक ह्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊन पोहोचले. एकंदरीत माझा मायबाप शेतकरी लाखो रुपयांचे खते, बी बियाणे, औषधे मातीत घालून आयुष्याशी जुगार खेळत आला. काही माहित नसतंय, तरीही लाखो रुपयांची पुंजी शेतीमध्ये घालून आयुष्याशी जुगार खेळत आलाय. बियाणे चांगले भेटेल का? भेटलेलं बियाणं चांगलं उगवेल का? उगवलेलं बियाणं चांगलं येणाऱ्या अवकाळी अतिवृष्टी याच्यापासून वाचेल का? वाचलेलं जे पीक आहे ते मार्केटपर्यंत चांगलं तग धरेल का? आणि मार्केटपर्यंत तग धरला तर त्याला चांगला बाजारभाव भेटेल का? नाहीतर अशी एखादी आंतरराष्ट्रीय अस्थिरता तयार झाली तर माझ्या मायबाप शेतकऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. तर अशा असंख्य गोष्टी माझ्या मायबाप शेतकऱ्याला माहीत नसताना देखील आज हजारो लाखो रुपयांचं खते, बी बियाणे, औषधे मातीत घालून आयुष्याशी जुगार खेळत आला. तर एकंदरीत ह्या युद्धाचे असणारे अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचे परिणाम माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येऊन पोहोचले. मागच्या 15 दिवसापूर्वीचं जे मार्केटमधले दर होते ते साधारण 400 प्लस इतके डोमेस्टिकला होते आणि साधारण 550 ते 600 रुपये किलो इतके एक्सपोर्टसाठी होते. तर तसं पाहायला गेलं 30% ते 35% इतकी निर्यात ही आखाती देशामध्ये होत असते. आखातीमध्ये ओमान असेल, कतार असेल, सौदी अरेबिया असेल, संयुक्त अरब अमिराते असेल, मस्कत असेल, दुबई असेल, बहरीन असेल, ओमान असेल, कतार असेल, या देशामध्ये इराक, इराण देशामध्ये होत असते. आणि मुळातच जे माझ्या राज्यातील जे केळी उत्पादक, द्राक्ष उत्पादक, त्याचबरोबर कलिंगड, खरबूज उत्पादक जे शेतकरी असतात, या पिकांची लागवड भविष्यात ज्यावेळेस रमजान महिन्यामध्ये ह्या पिकांना मागणी जास्त असते आणि रमजान हा सण या आखाती देशामध्ये जास्त मोठ्या प्रचंड उत्साहात साजरा केला जातो आणि बरोबर आपलं पीक कटिंगला ह्या दिवसामध्ये येतं त्या हिशोबाने ते अगोदरपासून नियोजन केलेलं असतं. पण एकंदरीत अमेरिका, इस्रायलने केलेला क्षेपणास्त्र हल्ला आणि गेल्या 15 दिवसापासून असणारी आंतरराष्ट्रीय मार्केटमधली अस्थिरता आणि त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन पोहोचलाय. हे सगळं गावाकडे कोणाची नजर लागली म्हणून नाही, तर गावाकडे कोणाचीच नजर नाही गेली म्हणून हे भोगायला आज माझ्या मायबाप शेतकऱ्याला लागतंय. एकंदरीत 400 ते 500 कंटेनर आपल्या मुंबईच्या जेएनपीटी बंदरामध्ये अडकून आहेत, जे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली केळी, द्राक्षे, कांदा, तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, मांस त्या ठिकाणी नाशवंत होण्याच्या मार्गावरती आहेत. दुसऱ्या बाजूला एकंदरीत ह्या शेतामध्ये पिकत असणारा, उभा असणारा, वनामध्ये उन्हाच्या झळा खात असणारा हा द्राक्षे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर हे एकंदरीत हे काय असं चाललेलं नसतं. तर त्याच्या पाठीमागं माझ्या मायबाप शेतकऱ्यांचं कष्ट असतं. त्याच्या पाठीमागं लावलेला जो पैसा असतो, त्यामागची मागची मेहनत असते, त्या पाठीमागचं कष्ट असतं आणि त्या कष्टाच्या पैशाच्या जोरावरती हा माल आपण पिकवलेला असतो. आणि एकंदरीत ही जर आंतरराष्ट्रीय असुरक्षितता आणि अस्थिरता जर अशीच चालू राहिली, तर एकंदरीत जे उत्पादित केलेली केळी असेल, द्राक्ष असेल, कांदा असेल, तर तो मातीमोल भावाने विकावा लागेल. सध्या 15 दिवसापूर्वीचा मार्केटचा जर विचार केला, तर डोमेस्टिक मार्केट साधारण 400 प्लस होतं आणि एक्सपोर्टसाठी आखाती देश असतील किंवा युरोप, जपान किंवा जे इतर कंट्री असतील त्यांचे दर साधारण 600 प्लस इतके होते. पण ह्या अस्थिरतेमुळे बरेचसे द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, केळी उत्पादक शेतकरी असतील, कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकरी असतील, महत्त्वाचे कांदा उत्पादक शेतकरी असतील आणि हे प्रत्येक पिकांचं उत्पादन हे फक्त महाराष्ट्र राज्यातील जे वेगवेगळे जिल्हे असतात त्या जिल्ह्यातून होत असतं. तसं पाहायला गेलं द्राक्षाचं उत्पादन हे मोस्टली सांगली, नाशिक जिल्ह्यामधून होत असतं आणि सांगली, नाशिक भागामधून साधारण 25 ते 30% इतकी निर्यात द्राक्षामधली हे सांगली, नाशिक जिल्ह्यातून आखाती भागामध्ये होत असते आणि आखाती भागामध्ये रमजान हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो आणि त्या भागामध्ये मागणी जास्त असते त्याच्यामुळं त्यो बहाराचं व्यवस्थापन ते अगोदरपासून केलेलं असतं. आणि एकंदरीत चालू असलेली अस्थिरता त्याच्यामुळे बऱ्यापैकी नुकसान हे माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भोगावं लागतं. त्याचबरोबर केळीमधलं हब असणारा माझा सोलापूर जिल्हा आणि एक्सपोर्टमध्ये साधारण एकूण देशाच्या 60% निर्यात हे केळीमधून सोलापूर जिल्ह्यातून होत असते आणि केळीचे दर ज्यावेळेस पासून अमेरिका, इस्रायल आणि इराणचं जे क्षेपणास्त्र हल्ला चालू आहे तेव्हापासून केळीचे दर डायरेक्ट 2,500 वरून 200 रुपये प्रति क्विंटल इतके आलेले आहेत. आणि याच्या पाठीमागे माझ्या मायबाप शेतकऱ्यांचं कष्टच नाही
तर कुटुंबाचं स्वप्न, त्याचबरोबर मायबाप माऊलीचं जे गहाण म्हणून ठेवलेलं दागदागिने सुद्धा अडकलेले असतात. आणि ह्याचे परिणाम हे एकंदरीत माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या घरामध्येच नव्हे तर स्वयंपाक खोलीपर्यंत येऊन ठेपलेले आहेत. तर एकंदरीत शेतकऱ्यांनी ह्याच्यावरती काहीतरी ठोस पावले उचलून जे की द्राक्ष उत्पादक, आंबा उत्पादक, केळी उत्पादक, मसाला पीक उत्पादक, तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून जे काही अंमलबजावणी, ध्येय धोरणे आखता येतील त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. तसं पाहायला गेलं तर अजूनही इराणमधील असणारी जी सामुद्रधुनी आहे, हर्मुझ सामुद्रधुनी असेल किंवा दुबईमधलं जेनेब आली बंदर असेल किंवा अशी वेगवेगळी बंदरं आहेत की ज्याच्या माध्यमातून आखाती देशामध्ये आपण उत्पादित केलेला माल जात असतो. आणि फक्त निर्यातच नाही तर ह्या आखाती देशामधून आयात सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टींची करत असतो. त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते कच्चा तेल असेल, त्याचबरोबर वेगवेगळे खते बियाणे औषधं असतील, त्याचबरोबर वेगवेगळे गोष्टी असतील की ते सुद्धा आपण आयात करत असून त्याचे दुष्परिणाम येत्या खरीप हंगामावरती सुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यामुळे एकंदरीत खरीपमधला जो उत्पादन खर्च आहे तो देखील या ठिकाणी वाढणार आहे. तर एकंदरीत शासनानेच याच्यामध्ये पुढाकार घेऊन जे शेतकरी द्राक्ष उत्पादक, केळी उत्पादक, आंबा उत्पादक, तांदूळ उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. मुळातच आता संसदीय अधिवेशन चालू आहे. विधिमंडळातलं महाराष्ट्र शासनाचं विधिमंडळ अधिवेशन चालू आहे. पण कुठल्याही लोकप्रतिनिधीला असं वाटलं नाही की माझ्या मतदारसंघातील शेतकरी आज अडचणीत आहे. नाशिकमधल्या लोकप्रतिनिधीला वाटलं नाही की माझा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. सोलापूरमधल्या लोकप्रतिनिधींना वाटलं नाही की माझा केळी उत्पादक शेतकरी अडचण आहे. सांगली जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना वाटलं नाही की माझा द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचण आहे. आणि हे विधिमंडळात संसदीय अधिवेशनात हे प्रश्न उपस्थित करून त्या मायबाप शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम या लोकप्रतिनिधीनं करणं गरजेचं असतंय. पण हे कुठंही आपल्याला वास्तव्यास आलेलं दिसून येत नाही. तर एकंदरीत शेतकरी बांधवांना हे खूप कष्टाने आणि मेहनतीच्या जोरावरती उभा केलेलं हवं असतं. आणि आजचं जे हे आपलं कटिंग डोमेस्टिक मार्केटसाठी चाललंय, हेच जर 15 दिवसापूर्वी जर माल आला असता, तर ह्याला साधारण डोमेस्टिक मार्केटला नाही म्हटलं तरी ₹550 पर्यंत इतका दर भेटला असता. पण आज हा कवडी मोलाने आपल्याला डोमेस्टिक मार्केटमध्ये द्यावा लागतं. का? तर मुळातच जे आजूबाजूला व्यापारी हे आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचा फायदा घेऊन शेतकऱ्यांमध्ये एक नॅरेटिव्ह पसरवत आहेत, की सध्या जे युद्ध चाललं आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी मार्केट ठप्प आहे आणि मार्केटमध्ये आवक जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक नॅरेटिव्ह पसरवलं जाते, की मार्केटमध्ये द्राक्षाला उठाव नाही. त्याच्यामुळे द्राक्षाचे जे दर आहेत, केळीचे जे दर आहेत, कांद्याचे जे दर आहेत, ते पाडून मागत आहेत. आणि एकंदरीत याचा परिणाम माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या कुटुंबावरती, सौख्यावरती, शांतीवरती आणि उत्पादनावरती होत आहे. तर याच्यातून मायबाप शेतकऱ्याला जर बाहेर काढायचं असेल, शासन असेल किंवा समाज घटकातील प्रत्येक घटक असेल, सोशल मीडिया असेल, त्याच्या माध्यमातून माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं सुद्धा जगणं मान्य केलं पाहिजे. धन्यवाद.